ताज्या बातम्यांसाठी एबीपी माझाला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। दिवाळीत घरांसमोर गडकिल्ले, ऐतिहासिक वास्तू बांधण्याची आपली परंपरा, पण वास्तवात काही ऐतिहासिक वास्तू अजूनही दुर्लक्षित आहेत। अशाच वास्तूंपैकी एक आहे रत्नागिरीच्या राजापूरची वखार। शिवरायांच्या काळात आणि 16व्या-17व्या शतकात राजापूरच्या वखारीला मोठं महत्त्व होतं। राजापूरची वखार आजच्या घडीला पूर्ण जमीनदोस्त झालेली आहे आणि त्याच्याकडे कुणाचं लक्षही नाहीये। काही शिवप्रेमी यासाठी पुढाकार घेतायत, पण त्यांना सरकारी आणि प्रशासकीय मदत गरजेची आहे। त्यामुळे आता सरकार, स्थानिक प्रशासन आणि राजकीय नेत्यांनी राजापूरच्या वखारीकडे लक्ष द्यावं आणि वखारीला पूर्वीचं रूप प्राप्त करून द्यावं अशी मागणी केली जाते। किंवा केंद्राचा असेल त्यांच्या माध्यमातून खूप त्याला हे चालू आहे, म्हणजे प्रोपोगंडा देणं चालू आहे। त्या माध्यमातून आपल्याला वाटतं की राजापूरचं जर पर्यटन सगळ्यांच्या ह्याच्या माध्यमातून आलं तर आपलं राजापूर खूप विकसित होण्याच्या दृष्टीने खूप त्याचा उपयोग होईल असं मला वाटतं। खडपेवाडी परिसरात आणि इतर परिसरातील लोकांना एक पर्यटन स्थळ होईल आणि राजापूर तालुक्यातील एक सेंट्रलाइज पर्यटन स्थळ विकसित व्हावं ह्या उद्दिष्टाने मायराजापूरने प्रकल्प आराखडा तयार केलेला आहे आणि आमची शासनाकडे मागणी आहे की त्यांनी हा प्रकल्प निधीतून, त्यांच्या निधीतून, गडकिल्ल्याच्या निधीतून लवकरात लवकर कार्यान्वित करावा। धन्यवाद। नमस्कार। ह्याचं पुनर्निर्माण होऊन त्याचा आपल्याला पर्यटनाच्या दृष्टीने फार मोठा फायदा होणार आहे आणि ही आमच्या राजापूरची एक असेट आहे किंवा राजापूरचा अभिमान आहे की शिवाजी महाराजांची वखार इथे होती आणि ती अजून आहे आणि त्याचं पुनर्निर्माण व्हावं आणि त्याचा त्या दृष्टीने शिवाजी महाराजांच्या अभ्यासासाठी येणारे अभ्यासक आणि पर्यटक राजापुरात आले तर फार चांगलं होईल।